जाऊया पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रामध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आलाय आणि आश्चर्याची बाब म्हणजे एकाच बेंचवर 2 विद्यार्थी बसून ही परीक्षा देताना दिसतात। या केंद्रामध्ये पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थींना इंग्रजीच्या पेपरसाठी प्रश्नांची उत्तरे पुरवली। दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांचं पथक केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांना एकसारखी उत्तरे असणारे 9 कागद सापडले आणि त्यानुसार सर्वच वर्गातल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आला। त्यानंतर बोर्डाने या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त केलेल्या आहेत। संभाजीनगरमधून ही धक्कादायक दृश्य पुढे आलेत। ही 12वीची परीक्षा सुरू आहे, मात्र एका बेंचवर दोघे जण बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचा बेंच सोडून परीक्षार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या बेंचवर बसलेले आहेत आणि सीसीटीव्ही मध्ये सगळं हे फुटेज आपल्याला पाहायला मिळतंय। कन्नड तालुक्यातली घटना आहे। कन्नडमध्ये सामूहिक कॉपीचा हा सगळा प्रकार पुढे आलाय आणि विशेष म्हणजे शिक्षक सुद्धा या कॉपीमध्ये सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे।